आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय आणि आजपासून 3 दिवस देवेंद्र फडणवीस 6 विभागांच्या बैठका सुद्धा घेणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर असतील आणि फडणवीस आज नाशिक आणि मराठवाडा विभागांमधील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत, त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। तर उत्तर महाराष्ट्रामधील मंत्री, आमदार आणि प्रमुख पदाधिकारी सुद्धा यावेळी उपस्थित असतील। मंत्री रक्षा खडसे, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, जयकुमार रावल, संजय सावकारे सुद्धा उपस्थित असतील आणि 11 ऑक्टोबरला कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या सुद्धा बैठका होणार आहेत। 13 ऑक्टोबरला अमरावती आणि नागपूरमधील पदाधिकाऱ्यांच्या बैठका पार पडतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आजपासून 3 दिवसांचा नियोजन बैठकीचा दौरा सुरू झालेला आहे। सुरुवात आहे ती उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकपासून। धार्मिक नगरी असलेल्या नाशिकमधून खरं तर देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजन बैठकांना सुरुवात होते। पहिल्या दिवशी जे आहे ते नाशिकमध्ये आणि त्यानंतर दुपारनंतर मराठवाड्याची नियोजन बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। नाशिकला सुरुवातीला देवेंद्र फडणवीस येणार आहेत, त्यांच्यासोबत यावेळेला चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि त्यासोबतच मंत्री गिरीश महाजन यांसह विविध ज्या विभागातील मंत्री असतील, आमदार असतील, त्यासोबतच लोकप्रतिनिधी आणि प्रमुख पदाधिकारी जे आहे त्यांची ही बैठक होणार आहे। प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होते। यामध्ये प्रामुख्याने एकला चलोचा नारा असेल किंवा महायुतीच्या माध्यमातूनच या निवडणुकींना कशा पद्धतीने सामोरं जायचं याबाबतचं थेट या सगळ्या दरम्यान मार्गदर्शन या पदाधिकाऱ्यांना केलं जाणार आहे। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या दरम्यान या नियोजन बैठकीमध्ये काय कानमंत्र देतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।